समोर खेळण्यासाठी स्वालिक सज्ज आहे. पहिला चेंडू मोठा पट्टा खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या मागील भागावरती लागतो आणि खराब चेंडू आहे. फुल टॉस चेंडू पुरेपूर फायदा उचललाय. चेंडूला भिडकवलाय ऑन साईडला. नमाजच्या विरोधात आक्रमण चढवलंय. यावेळी देखील फटका चांगलाय. यावेळी देखील चेंडूला भिडकवलाय. सलग दुसरा चेंडू आणि दुसरा चेंडू नियंत्रण आणि क्लास देखील आपल्याला पाहायला मिळते. खराब चेंडूचा देखील पुरेपूर फायदा उचलला आणि त्यानंतर चांगल्या चेंडूला देखील चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. यावेळी कमबॅक केला जातो तवंदर. त्यामध्ये पहिलं षटक चालू आहे. 4 षटकांचा मॅच आहे. सुंदर चेंडू आपला दोन चेंडू आहे. पंचाचा इशारा वाईटचा येतोय. इशारा नाही. खराब चेंडू गोलंदाजी यावेळी चालू आहे. सुरुवात चांगली केली होती. पहिल्या चेंडूवरती गडी देखील बाद केला पण त्यानंतर चालू आहे. पहिल्या षटकापासून संपलेलं नाही. शाकिब लाजवाब गोलंदाजी करतो. यावेळी बॉक्सच्या रूपात विकेट नंबर दुसरा धक्का दुसरा विकेट. 18 नोव्हेंबर त्यांना मिळाली आहे. दुसऱ्या षटकामध्ये मुदस्सिर येतोय कमबॅक करण्यासाठी. त्याच्याकडे देखील क्षमता आहे. पहिला चेंडू स्लोवर पद्धतीचा होता. ईशान देखील स्वतःचा खाता उघडतोय. वैयक्तिक खाता उघडतोय. पहिला चेंडू चौकाराकरिता. यावेळी ईशान चेंडू 10व्या चेंडूवरती मिळतोय. 23 नोव्हेंबर. यावेळी देखील फटका अफलातून अप्रतिम. यावेळी देखील सुरुवात केली 3 चौकाराने. ईशानच्या माध्यमातून चांगली बॅटिंग आहे. चेंडू चांगला टप्प्यापर्यंत थोडंसं आतमध्ये येतोय. शरीरावर आघडतोय. 31 ऑन स्कोर बोर्ड. गावातील दुसरा षटक प्रगतीपथावर. सुंदर चेंडू आहे. लाजवाब चेंडू खेळली जातोय. सलग 2 चेंडू निर्माण येत आहेत. धावसंख्या अजूनही थांबलेली 31 नोव्हेंबर. खराब चेंडू लक्ष्मणच्या बाहेर. पंच देखील आमच्या दिशेने वळतात आणि या चेंडूवरती एकूण 32 धावा धावतात. हा चेंडू चांगला होता. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता पण तो इशारा पाहूया. 1 बाउंस. चेंडू सीमारेखा पार येतोय. खणखणीत खणखणीत साऊथ गोलंदाज मारू. पहिला चेंडू चांगला गेला. बॅक टू द बॉलर चांगला खेळला गेला. मध्ये चेंडूचा वेग कमी केला गेला. एकच धाव या चेंडूवर नाव. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण प्रगतीपथावर पाहतो. 4 षटकांचा मॅच आहे. तिसरा षटक खूपच महत्वाचा यावेळी मारूफचा. पंचाचा इशारा ऑप्शनच्या खूपच बाकी चेंडू अतिरिक्त धाव या चेंडूवरती. धावसंख्या एकूण 38 धावांवर. खराब गोलंदाजी यंग बॉयज NKCC या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पंचांच्या दिशेने वरतात. पुन्हा एकदा वाईट घोषणा करतायत देखील मिळत आहेत. यावेळी फक्त अफलातून आगे टॅप केलाय. चेंडूला भिडकवलाय. लॉंग बॉर्डरच्या बाहेर 4 धावांचे चौकार त्याच्या बॅट मधून आले. लाजवाब बॅटिंग त्याच्या माध्यमातून चालू आहे. खराब चेंडू आहे. खराब चेंडू पंच पुन्हा त्यांच्या दिशेने वळतायत. आणखी 4 मारून गोलंदाजी मार्फत. हा चेंडू खराब आहे. टप्प्यामध्ये सुधारलेलाजी करताय आणि चुकीला माफी नाही आहे. तुम्हाला दंड दिला जातोय. सातत्याने वाईट घोषित केला जातोय. यावेळी फटका चांगला. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 षटकावर बॉल व्हायच्या बाकी. तिसरा षटक 49 धावा धावपटावरती. अजूनही षटक संपलेलं नाही आहे. अजूनही इनिंग संपलेली नाही आहे. या चेंडूवर बार चेंडू सीवर अर्धशतक देखील धावपटावरती. 53 ऑन स्कोर बोर्ड. आणखीन एक चौकार ईशानच्या बॅटमधून. खराब चेंडू लेक्शमच्या बाकी. पुन्हा एकदा पंचांनी वाईट घोषित केले. यावेळी आपल्याला पाहायला मिळते मारूफच्या माध्यमातून. टप्प्यामध्ये सुधार करणं खूप महत्वाचं आहे. हा चेंडू देखील आपली होता. यावेळी देखील प्रहार केला. या चेंडूला देखील सीमा पार केल्यामधील खूपच महागडं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. मारूफचा पुढील चेंडू खराब आहे. पंचाचा इशारा देखील आलाय. अजूनही षटक संपलेलं नाहीये. यावेळी देखील फटका चांगला. आणखी एक चेंडू सीमारेखा पार. 5 चेंडू धावपटावरती आहे. तिसऱ्या षटकामध्ये 4थ्या षटकामध्ये वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि सांगित अंतिम षटक घेऊन मुदस्सिर सज्ज झालाय. मुलीच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा चेंडू बॅटमध्ये. आणखी एक चेंडू सीमारेखा पार जातो. जिथे फटका बॅटिंग आहे. 5 संघाकडून आक्रमण इथे मात्र चालू आहे. चांगला चेंडू इथे मात्र फलंदाजाला बीट केला होता. यष्टीरक्षकाने ओव्हर थ्रो केला. एक महत्वाची धाव इथे मात्र मिळाली आहे.
8 चौकार त्याच्या बॅटमधून अद्याप आलेले आहेत. या मॅच 30 धावांवरती तो वैयक्तिक खेळतोय. संघाचा धावफलक आहे एकूण 68 धावांवर. मुदस्सूरचा पुढे चेंडू खरा बाकी ऑप्शनच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईट 70 धावांवर. हा देखील परत चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. यावेळी 6 चेंडू आणि 6 चौकार. पहिलाच मॅच या स्पर्धेचा आणि इतिहास बनवला आहे. एकदा जोरदार टाळ्या दिशांसाठी झाले पाहिजे. चौकार त्याच्या बॅटमधून आले. 75 इशारा पुण्यात गावडंगाचा धावफलक 75 धावांवर. आणखी एक फटका एवढा जवाब चेंडू सीमारेखा पार. आणखी एक भीषण ब्रँडेड चौकार. 2 चेंडू 2 चौकार लावले तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. एकूण 7 चेंडूंवरती 7 चौकार त्याच्या बॅटमधून आले. हा चेंडू पंचांचा इशारा ऑप्शनच्या बाहेरून जाणार आहे. प्राइसची आणखी एकदा संधी आहे. धावसंख्या 80 धावांवर. 80 मान संघ खेळतोय आणि त्यामध्ये जर पाहायला गेलं तर झिशानचा दबदबा, झिशानची क्लास, झिशानचा या चेंडूवरती जर चौकार लावला तर 500 रुपयाचा चौकार झिशानच्या बॅटमधून आले. आणि यावेळी देखील चेंडू जाईल गोईंग अँड गॉन. 4 धावांसाठी 9 चेंडू चौकार. झिशानची 89 धावांचा लक्ष्य. सुरुवात इथे मात्र केली जाते. 5 येते सलामीसाठी. पहिल्या चेंडूवरती संघासाठी खूप मोठा योगदान दिलाय आणि यावेळी गोलंदाजीमध्ये सज्ज झालाय. 5चा इशारा वाईट. अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या 2 धावांवर. यावेळी फलंदाज बाद होतोय. बंद क्रमांक पहिला मोठा यश येतोय. रिफात नवीन बॅटर मैदानावर. यावेळी देखील पट्टा चालला होता. बॅक टू द बॉलर खेळलाय. चांगला क्षेत्ररक्षण स्वतःच्या पॉलिक्रमध्ये केला जातो. धावसंख्या जर विचार केला तर स्थिर आहे 6 धावांवर. 5चा इशारा 9चा येतोय. नो बॉल म्हणजे आणखीन एक खराब चेंडू बाकी. धावसंख्या 7 धावांवर. स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. 5चा इशारा लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू. आणखी धावसंख्या 8 धावांवर. 39 संघ विनंती आहे आपण कॉम्बॅक आलेला आहे. म्हणजे एकूण 5 धावा. इथे मात्र कमबॅक करण्याची शक्यता आहे आणि इथे मात्र कमबॅक जाईल का हा प्रश्न आहे. 5चा इशारा पुन्हा एकदा वाईट येतोय. या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत अजूनपर्यंत आणि अद्याप 3 चेंडूंमध्ये 19 झालेले आहेत आणि 14 धावा झालेले. यावेळी देखील 5चा इशारा 9चा येतोय. 15 यावेळी फटका चाललाय रिफातच्या माध्यमातून. लगतला टार्गेट केलाय. चेंडू सीमारेषेच्या 5 धावांवर. पहिला षटक प्रगतीपथावर आहे. 19 धावा धावफलकावरती. यावेळी देखील मुश्किल झाली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 23 धावा धावफलकावर. 23 त्याचा इशारा 9चा आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि यानंतर 5चा इशारा नो बॉल +4. यावेळी चांगला क्षेत्ररक्षण दिलं जाते. गोलंदाजी मार्क करताना गोलंदाजाला पाहतोय. खेळामध्ये शाहिद मला वाटतं गोलंदाजी वाईट +4. 5चा इशारा येतोय. आणखी 5 धावा. धावसंख्या एकूण 38 धावांवर. इथे मात्र चांगला स्ट्रोक केला होता. क्षेत्ररक्षण देखील चांगला झालाय. मला वाटतं सालिमच्या माध्यमातून चांगला क्षेत्र 4 धावा. नो बॉल. आपण वरती नो. यावेळी देखील फटका 5चा इशारा 9चा येतो. नो +4. चेंडूवरती देखील धावसंख्या 48 धावांवरती. 89चा टार्गेट यावेळी आहे 4 षटकांमध्ये आणि फटका येथे 5चा इशारा बॉक्स आउटच्या रूपात. अरफातचा विकेट. या षटकातील पुढील चेंडू घेऊन सध्या यावेळी 5चा इशारा ऑप्शनच्या बाहेर. वाईट इशारा येतोय. धावसंख्या 49 धावांवरती. 89 धावांचा पाठलाग इथे मात्र करतोय संघ. खराब चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 5 धावांचा बोनस मिळतोय. 54 धावा धावतो त्यावरती.
यावेळी बघितलं चांगला सेट केला क्षेत्ररक्षण कमालीचा झालाय क्षेत्ररक्षण हा जवाब झालाय देखील होऊ शकतो अशा प्रकारचा मॅच जाईल सर्वात महत्वाचा ओव्हर घेऊन गोलंदाजी मार्ग देतो गोलंदाज पहिल्या चेंडूवरती बॅट मधून चांगल्या 60 धावा दाखल त्यावरती नो बॉल 61 सिंगल येताना पाहतोय रिफात षटकारीवर येतोय अश्विनी जिंकण्याकरिता आवश्यकता 28 धावांची आहे 10 चेंडू आणि 28 धावांची गरज रिफातच्या बॅट मधून बॅटवरती जाऊन चेंडूला केलाय वेट केला आणि कच्चा परफेक्ट टायमिंगने गेलाय चौकार येतोय धावसंख्या 65 यावेळी पंचाचा इशारा नोचा येतोय नो बॉल 66 धावा दाखल त्यावरती झालेल्या आहे कमबॅक इथे मात्र यंग बॉयज एनकेसीसी संघाने केला गती खूपच जास्त होती वेग ओळखता आला नाहीये शरीरावरती जाऊन आदळतोय चेंडू यावेळी येतोय झिशानच्या माध्यमातून रिफात समोर हा चेंडू लेक्सनच्या पाठीवर अतिरिक्त धावा खर्च केल्यात सलग चुकी करताना आपण पाहतोय की गोलंदाजी करणारा संघ यावेळी जो आहे पाग नाईनचा संघ एक मोठा टार्गेट त्यांनी सेट केला पण त्यानंतर त्यांच्या माध्यमातून चुकी होते गोलंदाजी चुकीची यावेळी क्षेत्ररक्षण देखील चुकीचं धावसंख्या 71 धावांवर 71 जिंकण्याकरिता 18 धावांची गरज आहे 18 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरिता रिफात षटकारीवर फटका चांगला फेरला चेंडूला पुढे आणखी एक चेंडू किनाऱ्याच्या 75 धावांवर सुरेश चेंडू षटक क्रमांक 3 संपलेला 18 चेंडूंची समाप्ती 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे मुईज गोलंदाजी मार्फत वैयक्तिक कोट्यातील पहिल्या सांगित अंतिम षटक सर्वात महत्वाचं षटक निर्णायक षटक 6 चेंडू 14 धावा बनवायचे आहेत 6 चेंडूचा खेळ शेष गोलंदाजी मार्फत गोलंदाजी पहिला चेंडू करा लेक्सनच्या बाहेर पाग संघ बँक बॅलन्स जास्त होता आणि खर्च देखील खूप जास्त केला त्यांनी इथे मात्र 5 धावा अभिषेक 8 रनों की जरूरत है रिफात के साथ होता रन संख्या को मिलाकर 82 रनों पर 82 इस बार कब करना चाहते थे अंपायर का इशारा ऑप्शन के काफी अंपायर का इशारा 83 ऑन स्कोर बोर्ड ये भी करा अंपायर का इशारा नो बॉल का दावा और एक रन एक्स्ट्रा के रूप में जुड़ता हुआ रन संख्या 82 इस बार बाउंड का बाहर गिराया लगा था रन आउट का चांस पर रन मिला जीतने के लिए 4 रनों की जरूरत अभी भी जीतने के लिए 3 रनों की जरूरत है ये भी गेंद कर रहा था अंपायर का इशारा फिर एक बार वाइड जाता हुआ 2 रनों की जरूरत है शेर के मुंह से निवाला छीनने वाला काम इस समय यंग बॉयज एनकेसीसी टीम ने किया स्कोर 100 लेवल 79 रनों का लक्ष्य रखा टारगेट रखा इस समय का आगे में ट्विस्ट है पाने में 2 गेंदें जीतने के लिए 1 की जरूरत मैच को पूरी तरीके से जीता 88 चेस केला 79 रनों का लक्ष्य जो नामुमकिन लग रहा 88 चेस केला 4 ओव्हरला कांग्रेचुलेशन्स